गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। सोमवारी मुख्यमंत्री फडणवीसांसोबत माणिकराव कोकाटे यांच्याबाबत चर्चा करणार। मंगळवारपर्यंत कोकाटेंबाबत अंतिम निर्णय। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून कारवाईचे संकेत। दिल्लीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस आणि अमित शहांमध्ये भेट। मंत्र्यांच्या वर्तनावरून शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे फडणवीसांची तीव्र नाराजी। कोकाटेंसह 3 मंत्र्यांची विकेट जाणार अशी चर्चा। भाजपमधून सुधीर मुनगंटीवार यांची महत्त्वाच्या पदावर वर्णी लागण्याची शक्यता। विधानसभा अध्यक्ष की मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मंत्री केलं जाणार। सामनातून दावा, तर पक्षाची जी इच्छा तीच माझी इच्छा, राहुल नार्वेकर यांची प्रतिक्रिया। राज्यातील 8 मंत्र्यांची विकेट पडणार। मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होणार। सामनातून मोठा दावा, तर सरकारचा रिमोट कंट्रोल दिल्लीमध्ये शहांकडे असल्याची राऊतांची टीका। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयंत पाटील कालपासून दिल्लीमध्ये मोठ्या नेत्यांच्या भेटी घेतल्याची माहिती। तर मी साखर उद्योगाच्या कार्यक्रमाला आलोय, जयंत पाटलांची माहिती। कृषी घोटाळा प्रकरणी धनंजय मुंडे निर्दोष, क्लीन चिट मिळाली पण मुंडेंना झालेला मनस्ताप भरून येऊ शकत नाही। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं भाष्य। धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळामध्ये घेण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार हे योग्य तो निर्णय घेतील। कृषी घोटाळा प्रकरणात मुंडेंना दिलासा, छगन भुजबळ यांची सूचक प्रतिक्रिया। अजित पवार यांनी 2 दिवसांचा वेळ मागितलाय। कोकाटेंच्या राजीनाम्याची अपेक्षा। अजित पवारांच्या भेटीनंतर विजय घाडगेंना विश्वास। पुण्यामध्ये अजित पवार आणि विजय घाडगे यांच्यामध्ये 15 मिनिटं चर्चा। मारहाण प्रकरणी 307चा गुन्हा दाखल करा। पालकमंत्री अजित पवारांच्या बीड एसपींना सूचना। तर सूरज चव्हाण यांना पक्षामध्ये यापुढे स्थान नाही असं अजित पवार म्हणाले। घाडगेंचा दावा। मंत्रिपद कुणाला नको असतं का? मंत्रिपद मिळाल्यास आरोग्य खात्यामध्ये काम करायला आवडेल। संतोष बांगर यांच्याकडून इच्छा व्यक्त। धुळ्यामध्ये माणिकराव कोकाटे मुक्कामी थांबलेल्या हॉटेलबाहेर विरोधकांचं जोरदार आंदोलन। कोकाटेंना पत्ते दाखवत निषेध व्यक्त। आंदोलनकर्ते पोलिसांच्या ताब्यात। झारखंडमधील दारू घोटाळ्यामध्ये शिंदे पितापुत्राच्या निकटवर्तीयाला अटक। आरोपी अमित साळुंखे यांचा महाराष्ट्रामध्ये 800 कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा। सर्व पैसे श्रीकांत शिंदेंच्या संस्थेकडे वळवले। राऊतांच्या दाव्याने खळबळ। दिल्ली दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांकडून दिग्गज नेत्यांच्या गाठीभेटी। गावांना सिमेंट रस्त्याने जोडणार। सांडपाणी प्रक्रिया, बांबू क्लस्टर, विदर्भात खतांचा प्रकल्प, एनसीडी स्क्रीनिंगसाठी एआय सारख्या विषयांवर चर्चा। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मालदीवमध्ये जंगी स्वागत। राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझू यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ विमानतळावर उपस्थित। दोन्ही देशांमधील तणावानंतर संबंध सुधारण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण संकेत। काँग्रेस शासित राज्यांमध्ये जातगणना करायला सुरुवात। आधी जातगणना करू शकलो नाही ही काँग्रेसची नव्हे माझी चूक, राहुल गांधी यांचं विधान। सरन्यायाधीश पदावरून निवृत्त झाल्यानंतर कुठलंही शासकीय पद स्वीकारणार नाही, भूषण गवई यांचं मोठं विधान। जास्तीत जास्त वेळ दारापूर, अमरावती आणि नागपूरमध्ये घालवणार, गवईंची प्रतिक्रिया। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।